असं तुमचं सुरुवातीला नाव सांगा, मशिदीमध्ये असं अजानचं ॲप डेव्हलप केलं पाहिजे, असं कधी संकल्पना सुचली आणि त्याचा काय फायदा निश्चित आत्ता होतो आहे? मी मोहम्मद आकिब सिकंदर शेख, फॉरेस्टमधले मोठी मशीद आणि मदरसेचा सेक्रेटरी आहे. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून नॉईस पोल्युशनच्यामुळे जे प्रशासन आणि इथले नागरिक जे लोकांपर्यंत सूचना देत होते आणि लोकांना नॉईस पोल्युशनचा किती मोठा ते आजार होऊ शकते आणि किती लोकांना ते हानिकारक आहे ते सांगत होते. त्या अनुषंगाने आमचे कमिशनर साहेब, आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनगर साहेब यांनी आमची मीटिंग घेऊन आम्हाला समजवले की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की 60 डेसिबलच्या वर आवाज असू नये आणि त्या हिशोबाने मशिदीचे लाऊडस्पीकरमध्ये अजान द्या. नंतर असं आम्ही आमच्या समाजाने शहर काझी आणि मौलाना इब्राहिम कासमी साहेब यांनी मीटिंग घेऊन सांगितले की लाऊडस्पीकर अजामुळे 60 डेसिबल वाढते आणि नॉईज पोल्युशन वाढायची शक्यता आहे आणि प्रशासनाला आपण सहकार्य करू. त्या हिशोबाने सर्व सोलापूरचे भोंगे आम्ही सर्व समाजाने काढून घेतले आणि त्यानंतर जे प्रशासकीय ठरवून दिले त्या हिशोबाने आज आम्ही प्रशासकीय सहायता म्हणून आज हे ॲप डेव्हलप केला. त्या ॲपचा एक असं वैशिष्ट्य आहे की सर्व ॲप जे अगोदर डेव्हलप होते की अलार्मसारखे होते की तुम्ही त्याच्यामध्ये सेट करायचं की ह्या नमाज या टायमिंगला व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. हे ॲपचं कसं आहे की ते मशीदवाले सेट करणार की आमची अजान कधी आणि तुमच्या याच्यामध्ये पण आपोआप लाईव्ह सेट होतं आहे आणि लाईव्ह अजान तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि दुसरे कुठले जर आपल्याला कोणी याच्यामध्ये कोणी निधन होतं आहे आणि जे आधार कार्डसाठी जे प्रशासनाने जे सांगितलेलं आहे ते पण आपण त्याच्यामध्ये मेसेज देऊ शकतो आणि ते पण लाईव्ह मेसेज देऊ शकतो की या ठिकाणी असं प्रोग्राम आहे, तुम्ही वोटिंग करायला जावा किंवा प्रशासनाने हे दिलेले हे आधार कार्डचा हे KYC करा, हे ते आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आणि दुसरा मेन म्हणजे काय आहे की लोकांना मशिदीमध्ये एक असं गैरसमज आहे की मशिदीमध्ये फक्त नमाज होती, असं काय नाही आहे. नमाज फक्त इस्लामिक एक सतनामुळे त्यामुळे होती. आम्ही मशीदचे ट्रस्टी बाजूला आमच्याकडे एक आमच्या समाजाची 6000 स्क्वेअर फीट जागा होती, त्याच्यामध्ये आम्ही सोलापूरकरांनी लोकवर्गणीतून सर्व लोकांनी मिळून एक आम्ही सर्वांसाठी हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये UPSC क्लासेस आहे, MPSC क्लासेस आहे, हॉस्पिटल्स आहे, हे याच्यामध्ये केलेलं आहे. आम्ही सर्व सामाजिक काम मशिदीमधूनच आमच्या सामाजिक काम होतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.